नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा यूट्यूब चॅनलवर। तर आज आमच्या भांडूपमध्ये उत्साही मित्रमंडळाने सराव हंडीचे आयोजन केलेले आहे। तर मी तिथे जाणार आहे सराव हंडी पाहायला। तर आता जस्ट मी जेवून बसलेलो आहे। तर आजचा प्लॅन ॲक्च्युली हंडी बघितल्यानंतर मूवीला जायचं आहे। तर 10:50चा वेदा मूवीचा शो आहे। तर माझ्याकडे हार्डली 1 तास आहे। तर 1 तासात मी पहिले हंडी बघितल्यानंतर डायरेक्टली मूवी बघायला जाणार आहे। तर चला तर डायरेक्ट भेटू सराव हंडीच्या ठिकाणी। तिथले काही क्षण मी तुम्हाला दाखवेन, जे गोविंदा पथक सराव हंडीसाठी येणार आहेत आणि जे थर लावणार आहेत त्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन। चला तर मग तिथे भेटूया। ओम साई जय साई, ओम साई जय साई, ओम साई जय साई, गणपती बाप्पा मोरया, अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, साया वाले की जय, साया वाले की जय, साया वाले की जय, साया वाले की जय, गणपती बाप्पा मोरया, अरे नमो पार्वती पती हर हर महादेव। 1 2 अरे लाव 3 अरे 4 उत्कर्ष क्रीडा मंडळ आता जमव करून ठेवा। लवकरात लवकर मंदिराच्या जवळ आपल्याला यायचं आहे। उत्कर्ष क्रीडा मंडळ चालेल हंडी फोडलेली आहे। सुंदर अशी सलामी, जरा जोरदार टाळा द्या। डबल एक काउंटर आहे। तू हंडी फोड हंडी फोड तू या जोरदार टाळा जाऊन द्या। म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर असतो, तसंच आहे की प्रयत्न केल्याशिवाय गेला साधण्याचा प्रयत्न करताना गेला बोलो ना। असलेलं हे गोविंदा पथक छत्रपती शिवबालाचे गोविंदा पथक
सुंदर असे 3 थर आणि हा ट्रिपल इकडे गुड कंट्रोल, सुंदर प्रयत्न. एक नंबर. पुढे लागली नाही ना, खालच्याला फोडून घ्या. अंडी खाली घ्या. सुंदर अशी सलामी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. छत्रपती शिवराजे गोविंदा पटकासेट आणि वरच्या टॉपरला मी विनंती करीन की त्यांनी अंडी फोडायची आहे. त्याला उतरव ना. चल फोड फोड फोड, अंडी फोडा. आणि देवीची मानाची अंडी फोडताना छत्रपती शिवराजे गोविंदा पटक. नारळ पकडा, नारळ पकडा. सुंदर अशी हात साडतोय 5वा. कडा तर आहे. सुंदर असं प्रात्यक्षिक. चला कडक होऊन जाऊन द्या. पकडून घ्या, पकडून घ्या, पकडून घ्या. जोरदार टाळ्या जाऊन द्या. सिद्धिविनायक गोविंदा पटक. उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी. तर आता सराव हंडी पाहून झाल्यावर आपण जाऊया मूवीसाठी. ऑलरेडी 10:30च्या आसपास टाईम झालेला आहे आणि मला लेट होण्याआधीच मी इथून निघतो. अजून काही गोविंदा पथक इथे येऊन हंडी सादर करणार होते, पण आपल्याकडे टाईम नसल्यामुळे आपण निघत आहोत. पण खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की भांडूप मध्ये 7 किंवा 8 थरासाठी गोविंदा पथक ट्राय करत आहेत. चला तर मग जाऊया वेदा मूवी बघण्यासाठी. हुमा थिएटर कांजूरमार्ग येथे. हुमा सिनेमाचा व्ह्यू आहे. मी माझ्या मित्रांसोबत इथे आलेलो आहे. रात्री 10:50चा शो होता. सो आता इंटरवल झालेला आहे. पूर्ण मूवी संपल्यावर मी तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू शेअर करेन. तो कसा आहे, मला कसा वाटला, हे सर्व मी शेअर करेन. Stylish, Hannah, amazing. Sophisticated, amazing. तर पाहू शकता तुम्ही पूर्ण थिएटर खाली आहे. अवघे मोजून 15 ते 20 जण आहेत थिएटरमध्ये. तर आम्ही रिक्लायनर सीट बुक केली होती. तर हुमाची रिक्लायनर सीट खूप स्पेसियस आणि कम्फर्टेबल आहे. सो तुम्ही जर हुमाला येत असाल तर रिक्लायनर सीट नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आम्ही आता मूवी बघून घरच्या दिशेने निघालेलो आहोत. रात्रीचे 2 वाजले आहेत. तरी तुम्ही पाहू शकता की रोडवर वाहने धावत आहेत. मेट्रोचे काम चालू असल्यामुळे डायव्हर्जन खूप दिलेले आहेत LBS रोडला. तर माझे मित्रही पुढे जात आहेत. 2 स्कूट्या ज्या आहेत त्या आमच्याच आहेत. घरी जाऊन मी
मूवीचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेन. मला कसा वाटला पूर्ण मूवी ते मी नक्की सांगेन तुम्हाला. चला तर मूवीच्या रिव्ह्यूसाठी भेटूया. काल रात्री मूवीवरून रिटर्न घरी यायला 2 वाजले. सो सर्व झोपले असल्या कारणाने मी आज व्हिडिओ शूट करत आहे मूवीचा रिव्ह्यू देण्यासाठी. वेदा हा मूवी बेसिकली ॲक्शन मूवी आहे ज्यामध्ये लीड कॅरेक्टर जॉन इब्राहिमने प्ले केलेला आहे. वेदा या मूवीत राजस्थानमधील एका गावाची स्टोरी सांगितली गेली आहे ज्यामध्ये उच्च नीच जात यावर अजूनही भेदभाव केला जातो हे दाखवलेले आहे. लोअर कास्टमधील लोकांसोबत कसे बिहेव करतात यावर बेसिकली तो मूवी आहे. या मूवीमध्ये लीड ॲक्ट्रेसचा रोल केलेली शर्वरी वाघ ही एक लोअर कास्टमधील मुलगी आहे जिला बॉक्सिंगची खूप आवड आहे. ती या जातीभेदाच्या अगेन्स्ट आहे आणि या जातीभेदामुळे तिच्या घरावर जे काही प्रसंग येतात त्याला ती कशी सामोरी जाते हे या मूवीमध्ये दाखवलेले आहे. ओव्हरऑल वेदा मूवी हा मला ओके वाटला. एवढा काही खास इम्प्रेशन मला तरी नाही दिसण्यात आले. तर जर रेटिंग द्यायची झाली तर मी 10/6 देईन. जर तुम्हाला मूवी बघायचाच असेल तर वेदासोबत जो दुसरा मूवी रिलीज झालेला आहे स्त्री 2 तर मी तो मूवी रिकमेंड करेन पाहण्यासाठी. आणि जर तुम्हालाही स्त्री 2 मूवीचा रिव्ह्यू जाणून घ्यायचा असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. मी त्यावरही सुद्धा रिव्ह्यू बनवेन. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही या चॅनलवर घेऊन येत राहू. टिल देन बाय बाय.